नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर जन्माष्टमी जवळ आली आहे आणि जन्माष्टमी म्हटले की गोपाळकाला असते। तर पारंपरिक पद्धतीने आज आपण गोपाळकाला कसा बनवायचा ते बघूया। तर प्लीज लाईक करा, शेअर करा, ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा। आणि अतिशय चवीला छान लागतो हा गोपाळकाला। तुम्ही रोजही नाश्त्यासाठी जरी करून खाल्ला तरीसुद्धा आणि पौष्टिकसुद्धा आहे भरपूर। चला तर आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया, सुरुवात करूया। तर 1 वाटी मी पोहे घेतले, छान स्वच्छ मोठी वाटी भरून पोहे घातले, छान स्वच्छ निवडून आणि 2 पाण्यानं धुवून घेतले। आता 2 पाण्यानं धुवून घेतल्यानंतर आपण एका बाउलमध्ये ते पोहे काढून घेणार आहोत आणि थोड्या वेळ भिजत घालणार आहोत, कारण आपल्याला दुसरी तयारी करेपर्यंत पोहे पण छान भिजले जाते। आता आपण हे मोठा बाउल भरून आपण पोहे घेतले। त्यानंतर अर्धी वाटी काकडी, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी साधी मुरमुरे, 2 चमचे साखर, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची कट करून घेतली, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, डाळिंब, ओलं नारळ, डाळवं, शेंगादाणे भाजलेले, ज्वारीच्या लाह्या आणि ही हरभऱ्याची डाळ मी भिजत घातलेली आहे। मखाना घेतला अर्धी वाटी, सगळं मी अर्धी अर्धी वाटी घेतलं। पॅन गरम करायला ठेवला, त्यामध्ये हे मखाना घातला। मखाना थोडे मोठे असल्यामुळे मी थोडेसे तुकडे करून घेतले त्याचे। अर्धी वाटी ज्वारीच्या लाह्या, अर्धी वाटी आपल्या लाह्या घातलेल्या आहे साधे, जे आपण नेहमी चिवड्यासाठी वापरतो त्या। छान हे मंद गॅसवरती आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं। आता आपल्याला हे मिक्स करायचं, तर आपल्याला थोडा मोठा बाउल घ्यायचा आहे। पोहे छान भिजले गेले, पोहे छान मोकळे करून घ्यायचे बाउलमध्ये घातल्यानंतर। त्यानंतर आपण हे जे लाह्या गरम करून घेतलेल्या आहे त्या घातल्या, 2 चमचे साखर घातलेली आहे, 1 चमचा मी सैंधव मीठ घातलेलं आहे, बारीक कट करून 2 मिरची घातलेली आहे, 1 इंच आल्याचा तुकडा तो पूर्ण किसून घातलेला आहे। आता हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण जे बारीक कट केलेले काही आहे ते बाजूला ठेवलं, शेंगादाणे घातले, ओल्या नारळाचा चव अर्धी वाटी, डाळवं अर्धी वाटी, ही हरभऱ्याची डाळ मी 5 ते 6 तास भिजत घातली होती ती घातली अर्धी वाटी, 1 वाटी डाळिंब घेतले मी, अर्धी वाटी डाळिंब आता घातला आणि अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे नंतर घालणार आहे। तर आपण सगळे पदार्थ घातले। आता सगळं मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी दही घालायचं आहे, दहीसुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी अर्धी वाटी कोथिंबीर घातलेली आहे, छान मिक्स करून घ्यायचं। तर हे गोपाळकाला आपल्याला जन्माष्टमीनिमित्त नैवेद्यासाठी हा गोपाळकाला तयार आहे। चवीला सुद्धा अप्रतिम लागते, तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा। जन्माष्टमी झाल्यानंतर जे दुसऱ्या दिवशी दहीहंडी असते ना, तर त्या दहीहंडीमध्ये हाच गोपाळकाला ठेवला जातो। आमच्याकडं हाच ठेवला जातो। आता तुमच्याकडं कशी पद्धत आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा। तर तुम्हीसुद्धा नैवेद्यासाठी असा गोपाळकाला बनवा आणि ही कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा। तुम्हालासुद्धा जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।